हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी विशाल बेले माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वजणांचे मनापासून स्वागत करतो. एक नवीन पाऊल ठेवलेले आहे, एक नवीन सुरुवात करत आहे यूट्यूब माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. सो एक नवीन सुरुवात तर करत आहोतच म्हणा. तुमच्या सपोर्टची, तुमच्या ब्लेसिंगची खूप आवश्यकता आहे. मी विशाल बेले या आपल्या चॅनलला तुम्ही खूप सपोर्ट कराल, खूप सारे ब्लेसिंग्स द्याल अशी मी आशा बाळगतो. सो आईवडिलांचा आशीर्वाद, स्वामींचा डोक्यावरती हात आणि तुमची साथ, एक करूया नवीन सुरुवात. गाईज, ही माझी धर्मपत्नी प्रियदर्शनी भालेराव बेले, जी आमच्यासाठी आता सकाळची एक सुरुवात झालीच आहे. सो नाश्त्याची तयारी करते. सो प्रिया, काय बनवलेस तू आज नाश्त्यासाठी? आज नाश्त्याला डोसा, बटाट्याची चटणी आणि खोबऱ्याची, आपण जी चटणी बनवतो बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी आणि चहा. ओके, म्हणजे आज आपला हा नाश्ता राहील, राईट? येस, करेक्ट. सो प्रियाने नाश्ता बनवलेला आहे. सो आजचा नाश्ता करूया आणि दिवसाला एक सुरुवात करूया. ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे, नाश्ता वगैरे सगळे काय आवरून घेतलेलं आहे. पण नाश्ता करता करता जरा डोक्यामध्ये अचानक विचार आले, प्रियाचे माझ्या डोक्यामध्ये विचार आले, जर आपण एक सुरुवात करत आहोतच तर आपण का नाही स्वामींच्या दर्शनाने एक सुरुवात करूया. सो प्रियाचं पण असं म्हणणं होतं की आपण एक काम करूया, आज जर जमल्यास आपण स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊया का. आमच्या इथे वसई भुईगावला एक स्वामी समर्थांचं सुंदर असं मठ आहे, छान असं मठ आहे. आम्हाला असं वाटतं आम्ही जर एक सुरुवात करतच आहोत तर त्यांच्या एक आशीर्वादाने सुरुवात करूया. सो आता तिथे जाण्याची तयारी करत आहोत. तुम्ही पण सोबत असालच, तुम्हाला पण ते दर्शन घडून आणूयात. चला आपण निघूया. तयारी झालेली आहे. आम्ही आता निघत आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. भुईगाव येथे जसं मी तुम्हाला सांगितलं तिथे एक मठ आहे सुंदर असं. सो तिथे आम्ही निघण्यासाठी तयार झालेलो आहोत. सुप्रिया, निघू आपण? येस, निघूया आपण आणि आपण आपल्या व्ह्यूअर्सला पण स्वामींचं दर्शन करून आणूया. येस ओके? येस. मित्रांनो, निघालो तर खरं, बट पुन्हा घरी यावं लागलं बिकॉज गाडीची चावी मी घरीच विसरलो. हे बघा, गाडीची चावी इथेच विसरलो. चला निघूया. गाडीची चावी तर घेतली आहे. प्रिया इथे वाट बघते. आणखी एकाला भेटवायचं आहे. ही आपली एक फॅमिली मेंबर जिचं नाव आहे माझी डुगडुग. माझी रॉयल एनफील्ड, मी प्रेमाने हिला डुगडुग बोलतो. ही एक आपली फॅमिली मेंबर आहे. सो आज तिच्यासोबतच जायचं आहे स्वामी दर्शनासाठी. सो मित्रांनो, फायनली आपण पोचलो श्री स्वामी समर्थांच्या मठाच्या इथे. सो आपण जाऊन आता दर्शन घेऊया आणि लेट्स सी तुम्हाला पण दर्शन देऊया स्वामींचं. चला मित्रांनो, वसई स्टेशनपासून 7 ते 8 किलोमीटर लांब भुईगाव येथे श्री स्वामी समर्थांचे मठ आहे. देवासाठी जर तुम्हाला हवे असेलच श्रीफळ, हार, फुलं, या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला सहजासहजी लगेचच अवेलेबल होतात.
आत गेल्यावरती सुरुवातीला तुम्हाला साईबाबांचे दर्शन होते. पुढे गेल्यावरती आपण श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो. उजव्या साईडला आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन होते. आणि डाव्या बाजूला बजरंगबलींचे दर्शन होते. आणि समोरच श्री स्वामी समर्थांचे दर्शन देखील होते. मित्रांनो, आतमध्ये गेल्यावरती व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकत नाही किंवा आपण फोटो सेल्फी अशा काही गोष्टी घेऊ शकत नाही. जर मंदिराच्या डाव्या बाजूला तुम्ही जर बाहेर आलात तर तिथे डाव्या बाजूला एक छोटीशी खिडकी आहे. त्या खिडकीमधून तुम्ही स्वामी समर्थांचे फोटो घेऊ शकता और व्हिडिओ काढू शकता. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यावरती डाव्या बाजूलाच श्री विठ्ठल रखुमाई यांचं सुंदर असं तैलचित्र आहे. तिथला परिसर पण एवढा छान आहे ना, म्हणजे तिथे शांत असं बसण्याचंच मन करतं. मला असं वाटतं वीकमधून एकदा तरी किंवा 10-15 दिवसातून जर माणसाला जर वेळ मिळालाच तर एक दिवस तरी नक्की तिथे जावं. कारण एवढी तिथे शांतता आहे, एवढं मन प्रसन्न होतं. आपल्या या दगदगत्या आयुष्यामध्ये थोडाफार वेळ आपण आपल्या स्वतःसाठी पण काढला पाहिजे. नंतर आम्ही पुढे गेलो आणि तिथे महाप्रसादाची पण सोय केलेली आहे. मित्रांनो, दर रविवारी तिथे महाप्रसादाची सोय केलेली असते. तिथे जाऊन तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. खूप छान प्रकारे दर्शन झालं. महाप्रसाद पण स्वामींच्या कृपेने मिळाला. भाग्य आमचे, बिकॉज 2-2:30 वाजता महाप्रसाद बेसिकली बंद करतात. बट आमचं आज नशीब एवढं छान की 3 वाजेपर्यंत महाप्रसाद चालू होता आणि आम्हाला त्याचा लाभ घेता आला. सो खरंच मनापासून स्वामींचे आभार. सो आता घरी निघायची तयारी करत आहोत. भेटूया घरी. सो मित्रांनो, फायनली मठामध्ये जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहोत. दुपारीच आलो आणि थोडाफार आरामच केला बिकॉज बाहेर भयंकर प्रमाणामध्ये ऊन आहे. जस्ट एप्रिल मित्रांनो चालू झालं आणि एवढं ऊन आहे बाहेर. अजून तर मे जायचा बाकी आहे. मित्रांनो, खरंच या उन्हाळ्यामध्ये एवढी स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची देखील काळजी घ्या. कामं वगैरे थोडी होती मित्रांनो, ती कामं काही पर्सनल कामं होती, थोडी उरकून घेतलेली आहे. प्रिया पण आहे फ्रेश झालेली आहे. एक मिनिट, हे बघा, मला सारखं किचन मध्ये का लागतं. आज काय कसं दर्शन करून वाटलं प्रिया तुला? दर्शन करून खूप मस्त वाटलं, पण एवढंच की बाहेर भरपूर ऊन आहे आणि खूप गरम होतंय. राईट खूप आणि किचन मध्ये पण खूप गरम होतंय. नो डाऊट राईट सर्व स्वयंपाकाचं आणि हे. सो बाहेर वगैरे निघत असाल तर स्वतःची काळजी घ्या. स्कार्फ, हॅट, सनग्लासेस वगैरे कॅरी करा आणि पाण्याची बॉटल जी आपण विसरलो. एवढं आपण बाहेर घेतलेलं होतं तरी आपण पाण्याची बॉटल नाही कॅरी केली. खूप भूक लागली आहे मित्रांनो. आता ॲक्च्युली दुपारी महाप्रसाद घेतला, त्यानंतर डिरेक्टली आम्ही आलो आणि आरामच केला. आम्ही काही नाश्ता पण संध्याकाळी पण नाश्ता असा वगैरे काही केला नाही. सो आता जेवून घेतो आणि मग आपण भेटूया. मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे. आता झोपायची तयारी करत आहोत. आजचा दिवस खरंच खूप छान होता. सो आता इथेच थांबूयात. व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा, भरभरून प्रेम देत राहा. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवीन व्लॉगमध्ये आपण पुढे भेटूया. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय आणि टेक केअर.